नवरात्रीच्या नावाखाली भरपूर कामं करून घ्यायची होती, पण काय करणार, घरात अशी लोकं असली ना, की मग आपला कितीही प्लॅन असला ना, तो फ्लॉप होतोच. चला, मी सुरुवात केलेली होती. थोडे काही डब्बे रिकामे केले आणि ते वॉश करून घेतले. जरा ऊन पडलं होतं, म्हटलं हे सुकतील छान म्हणून बाहेर बाल्कनीत आणून ठेवले होते. त्यानंतर लगेच स्वयंपाकालाही सुरुवात केली, कारण एक्स्ट्राचं काम होतंय म्हणून स्वयंपाकाकडे दुर्लक्ष व्हायला नको. मस्त अशी भाजी बनवलेली होती गंगाफळची आणि बघा असा तो प्लॅन फसकटला. भाजी बनवल्यानंतर मला अजून डब्बे वॉश करून घ्यायचे होते, पण यांचं म्हणणं होतं की असे फुटाण्याचे लाडू आपण बनवूया, म्हणजे एक लाडू खाल्ला ना दिवसभर खूप छान एनर्जी मिळते. आणि मग काय, लाडू बनवायला सुरुवात केली आणि बाकी सगळी कामं साईडला राहून गेली. हे लाडू जे आहेत ना, हे रील शॉर्ट हे बघूनच बनतायत बरं का. अशा बऱ्याच नवीन रेसिपी मला दाखवल्या जातात आणि मग मला असं बनवावं लागतं. तुमच्यासोबतही होत असेल याची खात्रीच आहे मला. आणि माझा हा व्हिडिओ बघून झाला ना, की झटपट बनणारे लाडू बनवून टाका. टेस्टी असतात आणि हेल्दी असतात. दुपारी ते डब्बे सगळे वाळून झाल्यानंतर म्हटलं एक एक करून त्यामध्ये सामान ठेवूया. इकडचं तिकडे करण्यामध्येच आपला दिवसभरचा वेळ चालला जातो, पण ती कामंही तितकीच गरजेची असतात. तरच घरामध्ये जागाही होते आणि घर नीटनेटकंही दिसतं. पण हे घरातल्या लोकांना कळतं कुठे. आणि बघा किती जोरात पाऊस सुरू झाला होता. पियाला खाली खेळायला जायचं होतं, पण पावसामुळे शक्य झालं नाही, म्हणून हा गेम घेऊन तिच्यासोबत घरातच खेळत होती. याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. बाय.